नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आज आपण मालगाव जिल्हा परिषद गटामध्ये आहोत आणि भाजपानं इथं जो प्रचार चालू केला आहे त्या प्रचाराला कसा पाठिंबा मिळतोय हे आपण बघणार आहोत। जिल्हा परिषदेच्या उमेदवार ज्या आहेत त्या दीपाली श्रीकांत कांबळे ह्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत अनुसूचित जाती प्रवर्गातून आणि गुंडेवाडी पंचायत समिती गणातून नीलम मयूर नायकवडे यांची उमेदवारी आहे। तसेच मालगाव पंचायत समिती गणातून पांडुरंग पाटील यांची उमेदवारी भाजपने दिलेली आहे। या उमेदवाऱ्या इथं कशा चालतील आणि यांना कसा पाठिंबा मिळतोय, भाजपला एकंदरीत कसा पाठिंबा मिळतोय हे आज आपण विचारतोय मयूर नायकवडे यांना। दादा नमस्कार। नमस्कार। मला सांगा की भाजपला इथं कसा पाठिंबा मिळतोय आणि तुमच्या जे उमेदवार आहेत ते कितपत सक्षम आहेत? सांगली जिल्हा परिषद मालगाव गटाचे जे उमेदवार आहेत दीपाली श्रीकांत कांबळे जमखंडे त्या उच्च शिक्षित आहेत आणि त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी अतिशय छान आहे। त्यांनी आतापर्यंत त्यांचे वडीलधारी मंडळी असतील त्यांचं समाजाबद्दल योगदान चांगलं आहे आणि त्यांना अक्षरशः वाढता पाठिंबा मिळत आहे। म्हणजे आदरणीय आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी गावात जी केलेली विकास कामं आहेत ती एवढ्या प्रमाणात की न भूतो न भविष्यतो एवढी कामं केलेली आहेत। आमदार खाडे साहेबांच्या माध्यमातून भयानक अशी म्हणजे कामं झालेली आहेत। कमीत कमी 85 ते 86 कोटीची विकास कामे आदरणीय आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या माध्यमातून केलेली आहेत। तसेच पंचायत समिती गणातून आता माझी मिसेस सौ नीलम मयूर नायकवाडे ह्या उच्च शिक्षित आहेत आणि आम्ही 1 नंबर वार्डामध्ये जो विकास काम आम्ही केलेले आहेत ती लोकांना म्हणजे जी अपेक्षित कामं आहेत ती आम्ही बऱ्यापैकी प्रमाणात आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे। आम्ही विकासाच्या जोरावर ही निवडणूक लढवत आहे। बरोबर, जनशक्तीच्या जोरावर आम्ही निवडणूक लढवत आहे आणि खाडे साहेबांनी जी म्हणजे आतापर्यंत कामं केलेली आहेत तसेच काकासाहेबांना धामणे असतील, आमचे जिल्हा परिषद सभापती श्री अरुण राजमाने साहेब असतील, आदरणीय शशिकांत कनवडे यांना असतील, आदरणीय अजितांना भंडे तसेच पार्टीचे सर्वच नेते मंडळी यांच्या माध्यमातून आम्ही काम करत असताना अतिशय सुंदर असा अनुभव आम्हाला प्रचारात येतोय। बरोबर आहे। म्हणजे लोकांची प्रतिक्रिया एवढी भारी आहे की बाबा मयूर खरोखर काम केलायस काय तर तुला आम्ही 100% निवडून देणार। तुमच्या जिल्हा परिषद गटातील उमेदवारांना, मालगाव पंचायत समिती गटातील उमेदवारांना ही जी विकास कामे भाऊंच्या माध्यमातून झालेली आहेत ही 100% कुठं तर आम्हाला विकासाच्या दृष्टीनं आम्हाला निवडणुकीच्या विजयापर्यंत घेऊन जाणार ह्यात तीळ मात्र शंका नाही। मला सांगा की असं जरी असलं तरी पंचायत समितीचे जे 2 गण आहेत, एक मालगाव आहे दुसरा गुंडेवाडी आहे, पंचायत समिती गणामध्ये तुम्हाला कसा पाठिंबा मिळत आहे? गुंडेवाडी जरी पंचायत समिती गण असला तरी त्यातले मालगाव मधले जे 1, 5 आणि 6 हे जे वॉर्ड येतात तिथून तुम्हाला कसा पाठिंबा आहे? साधारणतः आमच्या गुंडेवाडी पंचायत समिती गणातून माझी आई ज्या वार्ड नंबर 1 मध्ये सदस्य आहे, ग्रामपंचायत सदस्य श्रीमती लक्ष्मी विजय नायकवाडे यांच्या माध्यमातून आम्ही कोट्यावधीची कामं केली आहेत 1 नंबर वार्डात। तिथून लोकांचा प्रतिसाद एवढा जोरात आहे की लोकांना जाणं आणि फक्त पॉम्पलेट देणं की बाबा मी उभा राहिले म्हणजे माझी मिसेस विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही उभा राहिलोय, आम्हाला विकास केलाय मी आणि इथून पुढे पण करून दाखवणार एवढीच आम्ही म्हणजे लोकांच्या पुढे जाऊन आम्ही नमस्कार करत चाललेलो आहे। त्याच्या दृष्टिकोनातून खरोखर आम्हाला 1 नंबर वार्डातून पाठिंबा मिळतोय। त्याचप्रमाणे खाडे साहेबांनी, काकासाहेबांना असतील, राजमान साहेब असतील, पार्टीच्या नेते मंडळींनी 6 नंबर वार्ड गावातील सगळ्याच भागात काम केलेलं आहे। 6 नंबर वार्डात आदरणीय आमदार सुरेशभाऊ खाडे यांना 1400 मताचं मताधिक्य आहे। बरोबर काय हे फक्त विकासाच्या जोरावरच, हे काय कुठलं काय म्हणजे असंच गेलंय आणि उभारले निवडणुकीला असं केलंय असं काय प्रकार नाही। म्हणजे पहिला विकास केलाय आणि विकास केलाय, आम्ही पहिला विकास करून दाखवलोय। जनतेला आम्ही खोटे आश्वासन दिले नाहीत, आम्ही खरे आश्वासन देऊन ती पूर्तता करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर चाललोय। 5 नंबर वार्डात पण सेम परिस्थिती आहे। प्रत्येक समाज घटकांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केलाय, प्रत्येक रस्ते करण्याचा प्रयत्न केलाय आणि इथून पुढे पण शाळेत म्हणजे जी प्रस्तावित कामं जी लोकांच्याकडून आम्ही घेतोय नावं, मी खाडे साहेबांच्या माध्यमातून आम्ही काम करण्याचा 100% प्रयत्न करणार। गुंडेवाडी गणातून गुंडेवाडी गावात जी समस्या आहे काय ती समस्या पूर्णपणे ताकदीने करण्याचा मी एकदा लोकांनी मला संधी द्यावी, मी 100% आम्ही विकासाच्या जोरावर आम्ही विकास काम करून दाखवण्याचा प्रयत्न करणार म्हणजे करणार। म्हणजे कुठेतरी भाजपनं हा जो विकास केलेला आहे, करोडो रुपयाचा निधी जो मालगाव जिल्हा परिषद गटामध्ये
आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून आला. इथं विकास कामं झाली आणि ह्या विकास कामाच्या जोरावरच आम्ही उमेदवार दिलेले आहेत. ते उमेदवार उच्च शिक्षित आहेत आणि म्हणूनच काम करून नंतर मत मागायला आलोय असं आता मयूरदादा नायकवडी यांनी सांगितलेलं आहे.